नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, आपण आज मध्य प्रदेश मधून बडवानीपासून पायी चालत चालत बोरखडीला रात्री मुक्काम केला आणि बोरखडीवरून आम्ही सकाळी लवकर निघालो आणि आत्ता या शूलपाणीतून मैयाच्या आपण दक्षिण तटावरून जात असताना या शूलपाणीमधून काही ठिकाणी ही वेगळी नदी आहे, मैयाला मिसळणारे वेगळं पाणी आहे। या पाण्यातून आपल्याला लखनगिरी बाबा यांच्या समाधीजवळ जायचं आहे। त्यांचा या ठिकाणी आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये जाऊन लखन बाबा महाराजांचं दर्शन घेऊन तिथला जो काही प्रसाद असेल तो घेऊन आपण येथून प्रस्थान करणार आहे। आणि आपल्याबरोबर होडीत अशा पद्धतीनं ये महाराज ये आ गए हैं, परिक्रमवासी है, कलकत्ता के अपने महाराज है और अपने बुआ है और ये फिर अपने तानाजी साहब है। नर्मदे हर हर। अशा पद्धतीनं असा हा प्रवास या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय आनंद येतोय मैयाची परिक्रमा करत असताना खूप। आणि तुम्हाला जे समोर असं बारीक पांढरं मंदिर दिसतंय ते लखनगिरी महाराजांची समाधी आहे आणि वर एक महादेवाचं मंदिर बनतंय पांढरं, तुम्हाला उंच डोंगराव दिसेल। तर अशा पद्धतीनं घनदाट जंगलातून हा शूलपाणीचा अत्यंत कठीण असा मार्ग आपण या ठिकाणावरून जात आहोत आणि अशा पद्धतीनं नर्मदा मैयाची ही कठीण शूलपाणीची परिक्रमा करण्याचं भाग्य आम्हाला मैयाच्या आशीर्वादाने लाभलं। मैयाला हीच प्रार्थना आहे की अशी सुखात आनंदात संपूर्ण यात्रा तुझी घडू दे। नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, आपण अतिशय पवित्र अशा ठिकाणी शूलपाणी जंगलाच्या मध्यवर्ती ठिकाणी लखनगिरीजी महाराज यांची तपोस्थली आहे। खाली लखनगिरी महाराजांचा देवास हो गया। अच्छा, चला नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, शूलपाणीच्या अत्यंत पवित्र अशा ठिकाणी माँ नर्मदेच्या किनारी हे आपण समोरनं आश्रम बघताय। आश्रमामध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे, परंतु हे दिसतंय ते लखनगिरी महाराजांचा आश्रम आहे। खाली आपल्याला दिसते मैयाच्या किनारी अगदी बरोबर ते लखनगिरी महाराजांची समाधी आहे आणि ही प्रचंड अशी विशाल मैया या ठिकाणी आपल्याला दिसते। समोर आपले परिक्रमवासीय तानाजीराव आहेत, विष्णुबुवा नरसाळे आहेत, स्वतः मी आहे आणि आमची अशी सुंदर परिक्रमा सुरू आहे। अतिशय जीवनातला एक वेगळा आनंद आहे। शूलपाणीमधून परिक्रमा प्रत्येकाने खरं तर करावी। अतिशय सुंदर आणि पूर्ण जंगलातनं ही परिक्रमा आहे, जंगल मार्ग आहे सगळा। इथं कोणत्या संतांचं इथं बारकी त्यांनी झोपडी टाकलेली आहे आणि तिनं ही झोपडी आहे कोणत्या तरी संतांनी टाकलेली या ठिकाणी। आणि अशा पद्धतीनं मैयाचा ह्या किनाऱ्यावरून आम्ही किनारी इथून आता परिक्रमाचा मार्ग पुढे आम्ही चालत आहोत। शूलपाणीमधून परिक्रमा खरं तर गेल्या वेळेला पायी परिक्रमा करत असताना राहिली होती, म्हणून मनात खूप इच्छा होती की शूलपाणीची आपल्याला करायची आहे। आणि मैयाच्या आशीर्वादानं कृपेनं मकर संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला आम्ही मैयाच्या पात्रात स्नान करून या परिक्रमेला सुरुवात केली आणि हे शूलपाणीची परिक्रमा मित्रांनो, आम्ही मनामध्ये तीव्र इच्छा मैयाची भक्तिभाव ठेवून तुम्ही हे शूलपाणीचं प्रचंड मोठं असं जंगल आहे। अजून आम्हाला 4 दिवस लागतील हे शूलपाणी पार करायला आणि या ठिकाणी 8 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर जिथं व्यवस्था केलेली असते आश्रमांची त्या ठिकाणी राहणे, तिथं भोजन प्रसादी मिळते। अशा पद्धतीनं ही परिक्रमा सुरू आहे। नर्मदे हर हर। मित्रांनो, आम्ही आज शूलपाणीच्या मधून प्रवास करत आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की समोर आहे ती प्रचंड अशी नर्मदा मैया वाहते।
नर्मदा मैया या ठिकाणी आहे। आम्ही आता लखनगिरी ह्या कठीण रस्ता आहे मित्रांनो, जंगलातला हा निसरटा रस्ता आहे। खूप दमाने जावं लागतं या रस्त्याने आणि पूर्ण जंगल भाग आहे। आणि या ठिकाणी लखनगिरी बाबा म्हणून एक खूप मोठे संत होऊन गेले, त्यांच्या आम्ही आश्रमाकडे निघालेलो आहे। आमच्या बरोबर कलकत्त्याचे, आपका नाम सर? मिलन साहब करके कलकत्ता के है। हमें रास्ते में मिल गए। नर्मदा मैया की वो परिक्रमा कर रहे हैं पूरी अमरकंटक से। आणि अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण, हा रस्ता खूप कठीण थोडासा आहे आणि अशा पद्धतीनं या शूल पाणी जंगलातून हा मैया दिसते समोर आणि अतिशय सुंदर असा आमचा प्रवास सुरू आहे। आणि खूप मोठे संत होऊन गेले लखनगिरी बाबा, त्यांचा आश्रम पुढं लागेल, त्या आश्रमात आम्ही दर्शन घेणार आहोत। तिथलाही व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांच्या साठी दर्शनासाठी पाठवणार आहे, माहितीसाठी पाठवणार आहे। प्रचंड डोंगर भाग आहे, जिकडे बघल तिकडं सगळे डोंगर, झाडी आणि दुर्गम वस्ती, कुठंतरी एखादी वस्ती पाहायला मिळते। आदिवासी समाजातली लोक आहेत, खूप गरीब लोक आहेत, पण ती सेवा करतात परिक्रमावासियांची। आणि अशा पद्धतीनं ही नर्मदा मैयाचा हा नकाशाच झालेला दिसतोय आपल्याला। भारत मात्याचा जसा नकाशा असावा अशा पद्धतीनं हा नकाशा दिसतोय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे।